महान सामाजिक नायिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 195वा जन्मदिवस आज केज शहरात आम्ही साजरा करत आहोत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 195वा जन्मोत्सव आज केज शहरात आम्ही साजरा करत आहोत। दरवर्षी या नवीन वर्षाच्या 3 जानेवारीला जो की सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे, देश बालिका दिन म्हणून आज हा दिवस साजरा करत आहे। आज केज शहरातील विविध शाळांच्या, विशेषतः स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, साने गुरुजी विद्यालय, त्याचबरोबर इतरही काही शाळांच्या विद्यार्थिनीच्या सहभागानं आज आम्ही केज शहरातून ही प्रभात फेरी काढत आहोत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्या महान नायिकेनं स्त्री शिक्षणाचे दरवाजे तर उघडलेच, पण सामाजिक समतेसाठी प्रचंड मोठा संघर्ष केला। अशा या महान नायिकेला अभिवादन करण्यासाठी आज केज शहरातून दरवर्षीप्रमाणे आज आम्ही ही रॅली काढत आहोत। शाळेचे शिक्षकवृंद आहेत, रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश राऊत आणि सचिव प्रवीण देशपांडे, तसेच इतरही रोटरीयन सदस्य यामध्ये सहभागी झालेले आहेत। आज आम्ही केज शहरातून हा संदेश देत आहोत की सावित्रीबाई फुलेंचं कार्य आमच्यासाठी खूप महान आहे। शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची सिलेदार। स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी, सावित्री तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी। समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली। अशा महान नायिकेला अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी हनुमान मंदिर वकीलवाडी इथून या खास प्रभात फेरीला सुरुवात करत आहोत। दरवर्षी कारण आम्हाला महान नायक नायिकांचे, महापुरुषांचे हे जन्मदिवस किंवा जयंत्या अशाच प्रकारे साजऱ्या कराव्या लागतील जिथं समाजाला काहीतरी संदेश मिळेल, म्हणून एक आम्ही नवीन पायंडे या प्रभात फेरीच्या माध्यमातून समाजापुढे ठेवत आहोत। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। त्यांचा जन्म आज आपण संपूर्ण देशभर आणि राज्यभर बालिका दिन म्हणून साजरा करत आहोत। त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नव्हता, परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेने सावित्रीबाईंनी शिक्षण घेऊन समाजात शिक्षणाचा दिवा पेटवला आणि ज्ञानाची एक क्रांती घडवली। इसवी सन 1 जानेवारी 1848 रोजी त्यांनी पुण्यामध्ये भारतातील पहिली शाळा सुरू केली। खरं तर हे सगळं उल्लेखनीय आहे। शाळेत जाताना त्यांच्यावर दगडफेक, शेणफेक, शिवीगाळ बरंच काही झालं, परंतु एवढं करूनही त्या डगमगल्या नाहीत। त्यांनी न डगमगता त्या शिक्षण देत राहिल्या। त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालविवाह बंदी आणि जातीभेद निर्मूलनासाठी आयुष्यभर संघर्ष केला। साथीच्या आजारात त्यांनी रुग्णाची सेवा केली आणि ते करत असतानाच या महान नायिकेचा 10 मार्च 1897 रोजी शेवटचा त्यांनी श्वास घेतला। अशा या महान नायिकेनं खरं तर त्या आज आमच्यासाठी त्याग, धैर्य आणि समर्पणाचं खूप मोठं प्रतीक आहेत। आज आपण सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण, समानता आणि मानवतेचा आपण मार्ग स्वीकारूया। चला तर केज शहरभर आम्ही हा एक महान संदेश देत ही प्रभात फेरी पुढे जात आहे। धन्यवाद। स्टॉप केलं नाही करू। आपण पाहू शकतोय केज शहरातील स्वामी विवेकानंद शाळेचे हे विद्यार्थिनी सध्या सहभागी झालेले आहेत, शिक्षकवृंद आहेत आणि अशा प्रकारे केज शहरभर आम्ही हा संदेश देत आहोत। सावित्रीच्या वेशातील या आमच्या कन्या आणि आपण बघतोय की या सगळ्या मुली यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। एकदा जोरात घोषणा, भारत माता की जय। आवाज आवाज। सावित्रीबाईंना वाटलं पाहिजे की माझ्या कन्या खरोखर निर्भय आहेत आणि उत्साही आहेत। भारत माता की जय। हम सब क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा। शाबाश शाबाश। आपण पाहताय आणि आता राजश्री शाहू विद्या मंदिरच्याही काही कन्या या ठिकाणी सहभागी होत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी आत्ताच राजश्री शाहू विद्या मंदिर केज यांच्याही कन्या या ठिकाणी सावित्रीबाईच्या वेशात येऊन या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। खरं तर यांच्यामुळंच, या शाळेमुळंच हे उपक्रम केज शहरामध्ये आम्ही पार पाडू शकतो। दरवर्षी रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीनं हा सुंदर उपक्रम आणि विशेषतः महापुरुष आणि महानायिकेच्या बद्दलचा जनजागृती करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो। आपण बघू शकताय
सावित्रीच्या वेशामध्ये या सगळ्या या ठिकाणी या प्रभात फेरीमध्ये अगदी उत्साहानं सहभागी झालेले आहेत. राजश्री शाहू विद्या मंदिरच्या या सगळ्या कन्या आहेत. आणि पुढं आपण बघितलं स्वामी विवेकानंद केश शहरातील एक नामांकित प्रतिष्ठित शाळा, त्यांच्याही या ठिकाणी विद्यार्थिनी यामध्ये सहभागी झालेले आहेत. आत्ताच आपण बघू शकतो साने गुरुजी निवासी विद्यालय माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या या कन्या आत्ताच सहभागी झालेल्या आहेत या प्रभात फेरीमध्ये. त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आहे. या सावित्रीबाईंच्या वेशामध्ये या सगळ्या कन्या या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. खरं तर शाळेच्या उत्साहामुळंच आम्ही असे उपक्रम केश शहरामध्ये या ठिकाणी साजरे करू शकतो, पार पाडू शकतो. चला चला लवकर चला, शाबाश. आपण बघू शकता या सगळ्या कन्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या आहेत, त्याही सहभागी झालेल्या आहेत. एकदा जोरात घोषणा, शाबाश शाबाश, जोरात घोषणा. भारत माता की, जोरात जोरात, भारत माता की. हम सब हम सब हम सब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा. चला चला शाबाश, चला पुढं पुढं, शाबाश. आज केश शहरातून स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, राजश्री शाहू विद्या मंदिर आणि साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या या कन्या सहभागी झालेल्या आहेत. आणि ही रॅली, हे प्रभात फेरी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या विचार आणि कार्याचा या ठिकाणी जाणीव आणि प्रत्यय आणण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी केश शहरामध्ये आपण पूर्ण करत आहोत. आज 3 जानेवारी एका महान नायिकेचा जन्मदिवस, अर्थात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. एक असं नाव ज्या नावाने या महाराष्ट्र नव्हे देशाला स्त्री शिक्षणाचा एक या ठिकाणी उदय केला. आणि म्हणून अशा महान नायिकेचा आज 195वा जन्मदिवस आज आम्ही साजरा करत आहोत. दरवर्षी वर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात 3 जानेवारी रोजी रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीनं महान नायिका या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आम्ही या रॅलीच्या माध्यमातून साजरा करत आहोत. आजही हा साजरा करत आहोत. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, ती सावित्री आज जगाची सिलेदार. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी, सावित्री तुझ्या मुले शिकते आज प्रत्येक नारी. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. होय, अशा महान नायिकेचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला होता. आणि म्हणून अशा महान नायिकेला अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी विविध शाळेच्या कन्या सहभागी होऊन पुढे जात आहोत. एक आपण पाहताय सर्व शाळेच्या विद्यार्थिनी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, राजश्री शाहू विद्या मंदिर आणि साने गुरुजी विद्यालय या सर्व शाळांच्या कन्या सावित्रीच्या वेशात या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. सावित्रीचं कार्य या देशाला, या देशातील महिलांसाठी आणि इतरही घटकांसाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून आम्ही आज या ठिकाणी रॅली आयोजित केली आहे. सरासरी आपण सहभागी आणि या महान नायिकेला त्यांच्या जीवन कार्यासाठी वेळ देऊया. आणि म्हणून आज या ठिकाणी ही रॅली काढतो. हे जर जोरात घोषणा तर आपण आलोचना चौकात मोठ्या प्रेरणा नाही. भारत माता की, आवाज आवाज मागा, आवाज. भारत माता की. इकडे बघा, इकडे बघा. मेडिकल रे इथं बाजू आहे तिथं. भारत माता की. हम सब चटपचं नाही, चटप तिथं बाजूला चटप पुन्हा करते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा. चला चला चला. हो
ही घोषणा देऊ फक्त एकच. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. चला चला, भारत माता की. हम सब क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. निवासी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय केज, धारू रोड केज. राजश्री शाहूच्या शाहू महाराजांनी प्रत्येक मानवाला आणि तळागाळातल्या माणसाला न्याय दिला असे राजश्री शाहू विद्या मंदिर व या सगळी शाळा या ठिकाणी शाळांच्या मुले या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. आणि म्हणून आजच्या सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने मी सर्व मुलींना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि असेच हे विचार फक्त आपल्या पुरत्या मर्यादित न ठेवता आपण आपल्या घराघरामध्ये जर पेरलं तर या घराची ज्ञानगंगा प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये भिडल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची सावित्रीबाई फुलेची विचारधारा आणि क्रांती आहे. ही क्रांती जोपर्यंत मानवाच्या अंतःकरणाला भिडत ना तोपर्यंत या देशाची या मानवाची खरी प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जो शिक्षणाचा दृष्टिकोन आणि ती दृष्टी आपल्यामध्ये आत्मसात करत नाही तोपर्यंत ही दृष्टी स्वच्छ आणि ज्ञानी होणार नाही. अशा प्रकारची विचारधारा, अशा प्रकारची क्रांतिमय विचार प्रेरणा या देशामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रत्येक मानवाला संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक जातीला आणि भारताच्या मातीला ज्यांनी न्याय दिला. मस्केश्वर त्याचप्रमाणे रोटरी क्लबचे सर्व आदरणीय बांधव, तहसीलचे आमचे आदरणीय गिरीसाहेब, सर्व आमच्या पोलीसचे आदरणीय कागदेसाहेब, सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणाने हा अतिशय सुयोग्य अशा प्रकारचा आमच्या भोसले सरांच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशा प्रकारच्या सुंदर विचाराचा आणि क्रांतिज्योतीला खरं विचारातून अभिवादन करण्याचा हा प्रयत्न झालेला. निश्चितपणाने या जयंतीच्या निमित्ताने या क्रांतिज्योती आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिशूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध, जय महाराष्ट्र. थँक्यू दिलीपराव. या ठिकाणी जास्तीचा कार्यक्रम नाही, आता आपण समारोप करतोय. विद्यार्थिनींनो, प्रथम तुमचं सगळ्यांनी तयास मानव म्हणावे का? ओळखलत काय मला? मी सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंडोजी नेवासे पाटलांशी मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले या माणसाशी माझं लग्न झालं. आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो काही साधा सुद्धा माणूस नाही, तर अख्ख्या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्य आहे. त्या काळी बायांनी उमरा ओलांडायचा नाही अशी पद्धत होती. स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव त्या काळी होता. पण त्यावर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास ज्योतिरावांच्या मनात होता. ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना एके दिवशी फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? So educated woman first because if woman educated the whole house will be educated. पण तुम्ही माणसं तुम्हाला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं. ते रात्री घरी आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, मी आजपासून तुला शिकवणार. आणि माझा अभ्यास सुरू झाला. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, बेग बे, बेदनचार, बेत्रिक्सा, हाच द्यास. मी लिहायला शिकले, वाचायलाही शिकले आणि मी काव्य सुद्धा रचू लागले. अशातच 1 जानेवारी शनिवारी 1848ला आम्ही पुण्यातील भिडेवाडा येथे पहिली महिला शाळा उभारली. मी पहिली महिला शिक्षिका व पहिली महिला मुख्याध्यापिका सुद्धा झाले. जर शेळपाट्यासारखं जगलात तर काम तमाम होईल, पण जर बागासारखं जगलात तर ना होईल. अहो, जेव्हा मी स्त्रियांना शिकवण्यासाठी शाळेत जात होते तेव्हा काही लोकांनी माझ्या अंगावर शेण फेकलं, चिखल फेकले, मला दगडही मारले, काही वेळेस तर माझ्यावर शिवीगाळही केली. तरी मी सहन केलं. पण माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता.
एके दिवशी असंच मी शाळेत जात असताना एक माणूस माझ्या समोर येऊन मला म्हणतो, अगं ए टवळे, अगं कुठं निघालीस? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. तुला तुझी आबरू प्यारी आहे का ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही ज्योतिराव पैलवानाच्या पत्नी आहोत ते. अशी घेतली आणि सनकन त्याच्या कानाखाली लावली आणि चांगलं सुनावलं. आता आलाय, थोबाड फुटलंय, पुन्हा जर आलास ना तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेल. स्त्री कोणत्याही जातीची वा धर्माची असू द्या, ती नेहमीच अत्याचाराला बळी पडत आलेली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिथं सती जायचं? त्या बाईचा नवरा वारला यात तिचा काय दोष? आणि यासाठीच आम्ही काम केलं. त्यावेळी पुणे जिल्ह्यात प्लेगची साथ पसरली होती. मी प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करत होते. मला माहित होतं की मी प्लेगची बळी पडणार आहे, पण जर लोकांची सेवा करत मरण आले तर मी त्याला म्हणेन, तू कधीही ये, तू कधीही ये, तुझं स्वागत आहे. अहो, मी सावित्रीची सावित्री बाई झाले आणि सावित्री बाईची मी सावित्री माई झाले. आणि बघता बघता आमच्या 18 शाळा उभा राहिल्या आणि सती प्रथा यावर आम्ही मात केली. फक्त आनंद होता तो आयाबायांना शिकवण्याचा. म्हणून म्हणे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शुद्ध कचले. इतके अनर्थ एका विद्येने केले, इतके अनर्थ एका विद्येने केले. म्हणूनच म्हणते, मुलींना शिकवा आणि मुलींना वाचवा. एवढे बोलून मी माझ्या रस्त्यावरील चळवळीचे एक मुख्य नाव हनुमंतरावजी भोसले सर, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे देवी, सर्व सहभागी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी यांना प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी भरपूर अशा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. भोसले सरांनी हा आयोजित केलेला उपक्रम हा खरंच केजमधील सर्व नागरिकांसाठी एक नवचैतन्य फुलवणारा असा उपक्रम आहे. हा असे उपक्रम केजमध्ये वाढत राहावे अशा यावेळी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. सावित्रीबाई फुले यांचं कार्य हे खूप महान आहे. आतापर्यंत आपण त्यांचं कार्य पुस्तकातून वाचलेलं आहे, त्यांचे विचार आपण वाचलेले आहेत, परंतु ते विचार आपल्या आयुष्यामध्येही आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करावा. आपलं आयुष्य चांगलं होण्यासाठी त्यांचे विचार आपण आत्मसात करावेत अशीही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. भोसले सरांचं हे जे कार्य आहे त्याला नेहमीच आमचे पाठबळ आहे. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे देवी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही नेहमीच अशा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमामध्ये अग्रेसर असतो. असे उपक्रम जेव्हाही होतील तेव्हा शाळेच्या वतीने आम्ही उपस्थित राहू अशा शब्द घेऊन सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द करतो. जय हिंद. सर या ना. मधून नाही, इथूनच जमतंय जाणार. ओके, थँक्यू. चला आता एक ना फायनल गुरुजी. ये ना ये. सर या. लई नको पण जेवढं होतं तेवढंच.